अखेर काळेश्री गावच्या शाळेला शिक्षक मिळणार का? गावकऱ्यांचा सवाल। पेण तालुक्यातील काळेश्री गावच्या शाळेची परिस्थिती आहे। रायगड जिल्ह्यामधील अनेक शाळा बंद पडत आहेत। या गावच्या शाळेमध्ये रिटायर्ड शिक्षक यांनी जबाबदारी घेऊन मुलांना शिकवत आहेत, तसेच टेम्परवारी शिक्षक दिले जात आहेत। शिक्षणाधिकारी यांनी मागील माहिती सांगितली असता आम्ही शाळेवर शिक्षक देतो म्हणून, परंतु अजूनपर्यंत या शाळेला शिक्षक मिळत नाही। मुलं शाळेमध्ये आहेत, परंतु शाळेमध्ये शिक्षक नाही। एका शिक्षकाला 2-2-3 शाळा सांभाळाव्या लागत आहेत। काळेश्री गावची शाळा 1ली ते 7वी पर्यंत होती, परंतु आता या वर्गांना कुलूप लागले आहेत। शिक्षक जर शाळेमध्ये असतील आणि शिक्षण जर चांगल्या पद्धतीने मिळत असेल तर गावकरी मुलं शाळेत टाकायला तयार आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये अशीच भयानक परिस्थिती शाळांमध्ये दिसत आहे। शाळा बंद होत आहेत, शिक्षक नाहीयेत। ज्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत तेथे चांगले शिक्षण सुद्धा मिळत नाहीये। काळेश्री गावचे गावकरी व रिटायर्ड शिक्षक यांनी गाव बैठक घेऊन या शाळेमध्ये मुलांना शिक्षण चांगलं मिळावं याकरता त्यांचा चांगला प्रयत्न चालू आहे। CNI महाराष्ट्र न्यूज साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय। आज पेण तालुक्यातील काळेश्री या गावामध्ये आहात। या गावामध्ये एक शाळा जी आहे, या शाळेची परिस्थिती अशी आहे की इथं विद्यार्थी असून शिक्षक नाही आहेत आणि ह्या गावामध्ये जवळजवळ इथून या गावातून बाहेरगावी शिकणारे सुद्धा विद्यार्थी आहेत। परिस्थिती अशी आहे की शासन वारंवार सांगतंय की जिथे विद्यार्थी नसतील तिथं शाळा बंद करण्यात येतात आणि रायगड जिल्ह्यामध्ये अशा अनेक शाळा या माध्यमातून बंद झालेल्या आहेत। आज या शाळेची अशी परिस्थिती आहे, इथं विद्यार्थी आहेत परंतु शिक्षक नाहीत। शिक्षक आहेत परंतु ते टेम्पररी शिक्षक आहेत आणि इथले जे काही रिटायर्ड शिक्षक आहेत ते सुद्धा या शाळेला येऊन मदत करत आहेत। अशी या शाळेची परिस्थिती आहे। एकीकडे प्रशासन म्हणत आहेत, मागच्या मीटिंग मध्ये झालं होतं की या शाळेला कायमस्वरूपी शिक्षक देण्यात येणार आहेत, परंतु आजपर्यंत या शाळेला कायमस्वरूपी शिक्षक दिलं जात नाही। गावातली माणसं असे सांगतायत की जर इथं शिक्षक कायमस्वरूपी असते, इथं 7वी पर्यंत शाळा होती आणि 7वी पर्यंत मुलं इथं शिकणारी होती, परंतु आज या शाळेमध्ये अशी परिस्थिती आहे की शिक्षकच नाहीयेत। जर शिक्षक इथं उपलब्ध असतं या शाळेमध्ये तर गावकऱ्यांनी आपली मुलं या गावाच्या बाहेर पाठवली नसती। आज या गावामध्ये शिकणारी 1ली पासून ते 7वी पर्यंत विद्यार्थी आहेत, परंतु आज आम्ही या शाळेची परिस्थिती पाहिली असता इथंही कुठेही कायमस्वरूपी शिक्षक नाहीत। शाळेमध्ये मुलं आहेत, शाळेचे दरवाजे बंद आहेत। फक्त मतदान आलं की या शाळा उघडल्या जातात, अशी या शाळेची भयानक परिस्थिती झालेली आहे। शासनाने याच्याकडे कुठेतरी लक्ष देऊन या शाळेची परिस्थिती सुधारावा। मागील काही याच्यामध्ये आंदोलन झालं होतं, संदीप पाटील यांनी आंदोलन केलं होतं शिक्षणासंदर्भामध्ये की रायगड जिल्ह्यामध्ये ज्या बंद पडलेल्या शाळा आहेत त्या शाळा सुरू होण्यासंदर्भात। गावकऱ्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की जर शाळेमध्ये व्यवस्थित शिक्षक आले तर आमची मुलं सुद्धा आम्ही या शाळेमध्ये पाठवू शकतो। त्यांना चांगल्या पद्धतीने जर शिक्षण मिळत असेल तर आम्ही बाहेर गावी कशाला पाठवू, परंतु आजपर्यंत या शाळेला कोणीही लक्ष देत नाही। मागील मी शिक्षण अधिकारी होत्या, त्यांना सुद्धा विचारलं होतं की तुम्ही कायमस्वरूपी का यांना शिक्षक दिले जात नाही, तर त्यांनी सांगितलं काही त्रुटी आहेत, काही प्रॉब्लेम आहेत, त्याच्यानंतर आम्ही ते पूर्ण करण्यात येईल। परंतु आतापर्यंत या काळेश्री या शाळेला आपण बघताय, ही जी काळेश्रीची शाळा आहे या शाळेला कायमस्वरूपी शिक्षक नाहीयेत। मुलांची तारांबळ होत आहे आणि या शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळाले, हे बंद पडलेले जर वर्ग जर चालू झाले तर इथल्या गावकरी, इथं कमीत कमी 1200 ते 1500 लोकसंख्या या गावामध्ये आहे, त्या गावातली मुलं या शाळेमध्ये 7वी पर्यंत किंवा 8वी पर्यंत शिकतील। मी रायगड जिल्हा प्रतिनिधी CNI महाराष्ट्र न्यूज साठी संजय गायकवाड।